कृषी हितचिंतक यांनीच सांगितलं मला. नाही 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 नाही, पीएचडी संदर्भात एवढा मोठा निर्णय घेतला आणि मला कळवलं पण नाही. विषय संपला. सर मला पण कालच कळालं सर. म्हणजे मी त्यांना खूप समजायचा प्रयत्न केला पण त्या समजूनच नाही घेऊन आल्या सर. आता शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलोय सर. लई आशेने आलोय सर. प्लीज. नाही नाही नाही, पण असं काय घडलं की त्या पीएचडी बंद करू राहिल्या? सर काय सांगूनच नाही राहिल्या त्या. लग्न लग्न तर कारण नसेल ना? नाही पण तसं पण नसणार. तुमच्या बरोबर जमलेलं लग्न तर मोडलं त्यांनी पीएचडी साठी. मग पीएचडीवर एवढ्या प्रेम करणाऱ्या, पीएचडीचा ध्यास घेणाऱ्या विद्यार्थिनीने असा निर्णय घ्यावा? नाही नाही नाही, असा निर्णय घेणं योग्य नाही. त्यांनी घ्यायला नको होता असा निर्णय. हाव ना सर. तुमच्याबरोबर लग्न मोडलं आणि तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या पीएचडीची एवढी काळजी का? तुम्ही तर काही गोळ घालत नाही ना. हा सर 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 मी नाही हो सर. मी कसा गोळ घालणार सर? मी प्राध्यापक आहे. हो सर मी प्राध्यापक आहे. मी कशाला खोटं बोलू तुमच्यासोबत? सर मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा सर. तुम्ही प्लीज त्यांना समजावून सांगा सर की पीएचडी अर्ध्यामध्ये थांबवू नका. कारण सर त्या फक्त तुमचं ऐकणार आहेत. सर प्लीज सर, मी तुमच्या पाया पडू का सर? बसा तिकडं. शिक्षक आहे तुम्ही, इज्जत आहे तुमची, समाजात एक प्रतिष्ठा आहे. ते लक्ष्मी काका सारखं लाचार काय वागताय तुम्ही माझ्या बरोबर? चहा घ्या. घ्या. आता बोला. सर सॉरी पण प्लीज सर, प्लीज तुम्ही त्यांना समजावा सर. प्लीज. तुमचं मोडलेलं लग्न इथपासून तर तुम्ही पीएचडी सोडणार इथपर्यंत यांनी सगळं सांगून झालं. तरी मला कळना की तुम्ही हा निर्णय का घेतला असेल. हा मग माझ्या ध्यानात आलं. तुमचं कसं झालंय माहिती का? तुम्हाला पोहायला शिकायचं होतं. तुम्ही माझ्याकडे आल्या. मी तुम्हाला शिकवायला सुरुवात केली. तुम्ही पोहायला शिकल्या. मग मी तुम्हाला एका स्पर्धेत पाठवलं. त्या स्पर्धेत गेल्यावर तुम्ही म्हणले हा बाबा 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 एवढ्या थंड पाण्यात पोहायचं असतं काय? आणि तुम्ही माघार घेतली. हा विषय संपवला. अहो असं झाल्यावर लोक हसणारच ना. तुम्ही बसा 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 बस. कसं आहे, मी खूप विद्यार्थ्यांना गाईड केलंय पण तुमच्यासारखी ब्राईट विद्यार्थिनी मला मिळाली नव्हती. उद्या तुम्ही राहिला काय नाही राहिला काय मला काही फरक नाही पडत. मला विद्यार्थी मिळणारच आहे, मला पगार पण मिळणार आहे. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करता ते करा ना बिनधास्त. त्या अर्धवट कशाला सोडता? आता हे पराग सर यांच्या बरोबर तुमचं जुळलेलं लग्न तुम्ही पीएचडी साठी मोडलं. पण तुमच्या पीएचडीची काळजी यांनाच का? मला काही कळून नाही राहिलं. आता एवढा काळजी करणारा मुलगा होता तर तुम्ही लग्न का मोडलं? होय. सर नाही 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 सर फिर काही नाही. मी तुमचं काही ऐकणारच नाही. आता उद्या सकाळी 9च्या आत थिसीस मला पाहिजे. मला तो पुढे सरकवायचा.
विषय संपला. उद्या सकाळी 9च्या आत थिसीस इथं पाहिजे. विषय संपला म्हणजे संपला. हा चाल. सर हो आता तरी PhD अर्ध्यात बंद करू नका. त्यांचं ऐका प्लीज. नाही करत PhD बंद बस. हो पण तुम्ही ऐकलं ना आता सर काय म्हणले. उद्या सकाळी 9 वाजता थिसीस सबमिट करायचा म्हणताय आणि माझं अजून खूप काम बाकी आहे हो. नाही पूर्ण होऊ शकत थिसीस. मी करतो ना तुम्हाला मदत मग. हा म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी करू शकतो ना. हा आपण एक काम करू. आपण थिसीसवर बसू किंवा आज रात्री बसायचं का. आपण एक काम करू. आज आपण रात्री बसू आणि ते थिसीस कम्प्लीट करू. माझ्या घरी कसं काय येऊ शकणार आहे तुम्ही. आणि पर्या ती अशी तुझ्या घरीही थिसीस कंप्लीट करायला नाही येऊ शकत ना. नाही ना. मी जर ह्यांच्याकडे गेले तर अजूनच राडे होते. नको बाबा खूप भांडणं होती. मी सांगू राहिले ना तुम्हाला दोघांना. नाही पूर्ण करू शकत मी तो थिसीस. मी कसं सबमिट करणार आहे. ए तुम्ही माझ्या घरी या ना थिसीस कंप्लीट करायला. पण तुमच्या घरी चालन मी आलेलं. ऑफकोर्स. चालेल ठरलं. आज रात्री आपण अनुष्काच्या घरी भेटतोय. थिसीस कम्प्लीट करतोय. अरे पण पर्या पूर्वा घरी काय सांगेल. म्हणजे जर हिला थिसीस कंप्लीट करायचा असेल तर तिला रात्रभर बाहेर राहावं लागेल ना. घरच्यांना काय सांगणार. नाही नाहीच होऊ शकत हो. अरे यार. एक होऊ शकतं. काय. पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. खोटं बोलावं लागणार आहे. PhD साठी. PhD साठी हो. हा काय. तुम्ही घरी सांगा की तुम्ही आज रात्री आरतीकडे चालला. हा फक्त सगळ्यात महत्वाचं आरतीला तशी कल्पना देऊन ठेवा. कारण कोणी उगाच फोन केला तर घोळ व्हायला नको. व्हेरी गुड आयडिया. हा ठरलं. आज रात्री तुमचा थिसीस आपण कंप्लीट करत आहोत. मनाचं ऐकावं की कौटुंबिक प्राधान्याला सामोरं जावं. सामोर जावं. बऱ्याचदा भल्या भल्यांना या दोन गोष्टींचा समतोल साधता आलेला नाही. काय झालं. लिहा ना. नाही मला कळू नाही राहिलं आता याच्या पुढं काय लिहावं. कळून नाही राहिलं म्हणजे लिहा ना पटापट. आता तुम्हीच काढलेल्या नोट्स आहेत ना या. हा ते बरोबर आहे पण कळू नाही राहिलं म्हणजे मन आणि कुटुंब याच्यापैकी कशाला झुकतं माप द्यावं हे कळू नाही राहिलं. म्हणजे मी आत्ता जे लिहू राहिले ना त्यानुसार तर कुटुंब हेच तुमचं जग असलं पाहिजे. सरांनी हा मुद्दा खोडून काढलाय. अच्छा. सरांचं काय म्हणणं आहे. सर म्हणतात मग मनाचं काय. कुटुंबासमोर ते दुय्यम आहे का. काय पण या पुस्तकात लेखक काय म्हणतो माहितीये का. काय. की आपल्या मनाला पटेल तेच करावं. कारण सगळ्यात निर्मळ मन असतं. मन. हा पण मनाला एकदा लोभ चिकटला की मग वांदे सुरू होतात. हा. हे उदाहरण माझं आहे बरं का. त्या लेखकाचं नाहीये. लेखक म्हणतो की आपण जर खुश ना तर आपलं कुटुंब खुश. आणि मला पटतं. म्हणजे आपल्या मनाला जे पटू राहिलं ते जर आपल्या कुटुंबाला नाही पटलं तर मग आपलं मन चुकीचं आहे नाही का.
वैयक्तिक मला काय वाटतं माहितीये का, हं. की जे आपल्या मनात आहे ते आपण प्रामाणिकपणे कुटुंबाशी बोललं पाहिजे. आता ते समजून घेतीलच ना. अगं बाई, खरं आहे की. म्हणजे आपल्या बाबतीत सुद्धा आपण परस्पर आपलं लग्न न मोडता आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांना प्रामाणिकपणे सगळं सांगितलं असतं तर आपल्यावर अशी वेळ आलीच नसती, नाही का? करेक्ट आहे. तुम्ही हेच लिहा हे की मन आणि कुटुंब यांचा समतोल प्रामाणिकपणे आपल्याला साधता आला पाहिजे. हा हे बघा, आता यात लेखक काय म्हणतो की मन आणि कुटुंब यांचा समतोल साधता जीवन हलके, खुशाल सुखकर, नभात उडावे पळत सुटावे असे वाटते. हा, म्हणजे तुम्ही सुखी तर कुटुंब सुखी, जाणून घ्यान करा कृती. म्हणजे मनात येईल तसे वागता जीवन उद्ध्वस्त झाले समजा. करेक्ट आहे. पण मग तुमचं मन समजून घेणारी व्यक्तीच तुमचं कुटुंब झाली तर? कॉफी ठीक आहे. ए पूर्वा, साखर जास्त झाली का बघ ग. हसायला काय झालं? एक मिनिट, तुझ्या कॉफीत साखर कमी असं होऊ शकत नाही, कारण मी सगळ्यांसाठी सेम कॉफी केली आहे. नॉट पॉसिबल. नाही हो, कॉफी गोडच झालीये. पण आता थिसिस मला एकटीला पूर्ण करावं लागेल ना. वेडी आहेस का तू? पर्या बसलाय ना तुझ्याबरोबर थिसिस कम्प्लीट करायला. नाही, ते आहेतच सोबत, पण आता ते झोपून जातील. गोड खाल्लं की त्यांना झोप येते, मला माहिती. काय तुम्हाला सांगितलं ना मी. हा, मला माहितीये. आमच्या घरच्यांनी तुम्हाला गोड खायचा आग्रह केला म्हणून तुम्हाला झोप. बस चला. कुठे? अनुष्का, चला म्हणजे कुठे बाहेर नाही, चला लिहायला बसा असं. हा. ए पूर्वा, ऐक ना, मी थिसिस लिहायला तुला मदत करू? हा, करा की. हे वाव, कुठले रेफरन्स बुक हे? हा, मी पण जरा वाचते. तर पुढे लेखक काय म्हणतो की कधी 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 चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा किंवा हितासाठी हितासाठी मन मारून माणसाला जगावं लागतं. माणसाला प्रमाण भाषेत लिहा ना तुम्ही. सॉरी बर का. माणसाला हं. मन मारून जगावं लागतं. लिहिलं? हा, तर कायदा पण त्यासाठी असतो बरं का. कायदा पण त्यासाठीच असतो. कारण कुणीही कुणाला वाटत राहील कुणाला वाटेल तसं जगले जगले तर खूप मोठा अनर्थ अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्यता नाकारता येत नाही.
झोप आली हा जरा चहा पिला ना की मस्त असं फ्रेश वाटणार आहे एकदम. पर्या चहा पिला की नाही, चहा प्यायला की छान वाटणार आहे. शुद्ध बोलायला शिक ना आता. आता तू आहे ना सोबत, सुधरल हळूहळू, सगळं सुधरल. पर्या एक प्रश्न विचारू? तुला मी का आवडते? असं काय बघतोयस माझ्याकडे? मी विचारलं तुला मी का आवडते. अगं आता आवडते म्हणजे आवडते, असं कोण विचारून राहिले तू एकदम? का विचारते म्हणजे सांग ना. आवडायला कारण कारणच हवंय मला. वेलची कुठे वेलची? हे आता मला कारण सांग ना, का आवडते मी तुला? अगं अनुष्का, बरी आहे ना तू? मी बरी आहे पर्या. हे बघ, मला फक्त एवढं जाणून घ्यायचंय की माझ्यातला असा कुठला गुण तुला खूप आवडतो. तुझा बिनधास्तपणा. म्हणजे तुझं असं डायरेक्ट बोलणं, मनात काही न ठेवता असं असं डायरेक्ट स्पष्टपणे बोलणं, हे मला आवडलं. ओके ओके, जर माझा सडेतोडपणा तुला आवडतो तर मग मी बिंदासपणे तुला जे काही सांगते ते तुला का नाही आवडत? म्हणजे मी तुला सांगितलं की नोकरी सोड आणि क्लासेस सुरू कर, किंवा मी तुला हेही सांगितलं की आपण दोघांनी एक घर घेऊया, हे तुला का नाही आवडलं? ओके, मग आपण असं म्हणूया की माझा बिंदासपणा, माझा सडेतोडपणा तुला नाही आवडत. मग मी चांगली दिसते म्हणून मी तुला आवडते? नाही 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 म्हणजे हो. माझं चांगलं दिसणं जर तुला आवडत असेल तर मग मी जेव्हा तुला चांगले चांगले कपडे घालायला सांगते तेव्हा तू त्या कपड्यांमध्ये अनकम्फर्टेबल का असतोस? हो म्हणजे खर तर नाही. चहा कप कप कुठे? कप चहा झाला. समोर आहेत पर्या. हा समोरच आहे. माझं कसं लक्षात नाही आलं म्हणजे चहा रेडी. ते गाळणी. आता मस्तपैकी चहा प्यायचा आहे म्हणजे असं फ्रेश वाटेल. हा आता पूर्वांना 2 चमचे, मला 2 चमचे आणि तुला तुला किती? मी घेते ना चहा, तू देऊन ये. मी घेते.